येमेनच्या राजधानीत इस्रायली हल्ल्यात 6 जण ठार आणि 86 जण जखमी, हुतींचा दावा. काजिकी वादळ जवळ येताच व्हिएतनामने मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू केलंय. विमानतळही बंद करण्यात आली. लंडनमधील भारतीय रेस्टॉरंटवर झालेल्या जाळपोळीत 5 जण जखमी तर किशोरवयीन मुलासह एका व्यक्तीला अटक. भारतावर अतिरिक्त 25% टॅरिफ लागू होण्यासाठी अवघे 2 दिवस बाकी राहिले आहेत. त्याआधी आता भारत सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत. हिंदुस्थाननंतर युरोपीय देशांनी रोखली अमेरिकेची टपाल सेवा. स्वस्त आणि मस्त हेच व्यापाराचे धोरण, योग्य दरात मिळेल तिथूनच तेल घेणार, हिंदुस्थानने स्पष्ट केली भूमिका. झुकरबर्गच्या सुरक्षेवर 221 कोटी खर्च, मस्क यांच्यासाठी 20 बॉडीगार्ड, दिग्गज टेक कंपन्यांचा सुरक्षेवरील खर्च वाढला. भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेतील मोठी झेप, गगनयान क्रू मॉडेलने महत्त्वपूर्ण पुनर्प्रवेश चाचणी उत्तीर्ण केली. लष्कराला बळकटी, ISWच्या पहिल्या उड्डाणाची यशस्वी चाचणी. समय रैना आणि रणवीर अलाहाबादियाला माफी मागा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश.